सामान्य काळातील 32वा रविवार वर्ष दुसरी. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जी माणसं स्वतः दुःखातून गेलेली असतात त्यांना दुसऱ्यांची दुःख कळतात, जाणवतात. दुसऱ्यांच्या वेदना पाहून दुःखातून गेलेल्या व्यक्तींच्या संवेदना जागृत होतात. ज्यांना उपवासाची, गरिबीची आणि लाचारीची झळ पोचलेली असते, अन्नाविना पैशाविना माणसाची कशी दयनीय अवस्था आणि परिस्थिती होते, हे ज्यानं जवळून पाहिलेलं आहे, हे ज्यानं जीवनामध्ये अनुभवलेलं आहे, तीच माणसं उपासमारी म्हणजे काय, दारिद्र्य म्हणजे काय, लाचारी म्हणजे काय, गरिबी म्हणजे काय आणि दारिद्र्य निर्मूलन रेषेखालील जीवन जगणं म्हणजे काय याविषयी भाष्य करू शकतात, याविषयी बोलू शकतात. बंधू भगिनींनो, काही अपवाद वगळता अशा अनुभवातून गेलेली माणसं आयुष्यात जीवनामध्ये संवेदनशील बनतात, परोपकारी होतात, गरजेसमयी संकट समयी दुसऱ्यांच्या सहकार्याला धावून जातात, आपल्या परीनं मदतीचा आणि सहकार्याचा हात देतात, नेहमी दुसऱ्यांचं भलं चिंतितात, भलं योजितात, सुखात दुःखात व्यक्तीच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहतात, निस्वार्थीपणे त्यागी आणि समर्पित वृत्तीनं मदत करणं, सहकार्याचा हात देणं हा त्यांच्या जीवनाचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला असतो. अशा वृत्तीची, अशा प्रवृत्तीची आणि अशा सद्भावनेची माणसं आजही आपल्याला समाजामध्ये पाहावयास मिळतात. बंधू भगिनींनो, राजेच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये संदेष्टा एलिया भुकेनं आणि तहानेनं व्याकुळ झाला होता. इस्रायलचा देव परमेश्वर संदेष्टा एलियाच्या पाठीशी होता. परमेश्वरच त्याला विविध मार्गाद्वारे अन्न पाणी पुरवित होता, त्याची काळजी घेत होता. याच परमेश्वराची आज्ञा प्रमाण मानून एलिया संदेष्टा सिदोनातील सारफत नगरामध्ये पळून गेलेला होता. ते दुष्काळाचे दिवस होते, गरीब लोकांचे खाण्यापिण्याचे हाल चालले होते आणि अशा या परिस्थितीमध्ये एक गरीब विधवा विस्तवासाठी काटक्या गोळे करण्यासाठी त्या नगराच्या वेशीजवळ आली होती. भुकेनं आणि तहानेनं कासावीस झालेला संदेष्टा एलिया त्या गरीब विधवेजवळ पाण्याची आणि भाकरीची मागणी करतो. त्या विधवेच्या स्वतःच्या घरच्या मुजीमध्ये आणि कोपीमध्ये मुलांसाठी व एलियासाठी पुरेल एवढं पीठ आणि तेल नसतानाही त्या गरीब विधवेला त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये उपासमारीनं आपला मृत्यू हा निश्चित आहे याची स्वतःला जाणीव असताना देखील स्वतःच्या घशामध्ये आपल्या मुलांच्या पोटचा तो शेवटचा घास विभागून खाण्यास संदेष्टा एलियाला देण्यास ती बाई, ती विधवा तयार झाली. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अशा प्रकारचं कृत्य करण्यासाठी मन खूप मोठं असावं लागतं, मन संवेदनशील असावं लागतं, तरच अशा प्रकारचं विधायक आणि परोपकारी सत्कृत्य माणसाच्या हातून घडत असतं. मटक्याच्या तळाशी आणि कुपीच्या बुडाशी उरलेल्या त्या पिठानं आणि त्या तेलानं तिनं केलेली भाकर त्या संदेष्टा एलियानं खाल्ली. परिस्थिती साथ देत नसतानाही, स्वतःकडे काही साठवलेलं नसताना देखील उरल्या सुरल्यामधून स्वतःचा आणि आपल्या मुलांचा विचार न करता भुकेल्या एलियाला त्या गरीब, निराधार आणि लाचार विधवेनं घास पुरवला. तिचं ते परोपकारी, संवेदनशील हृदयाचं ते सत्कृत्य, ते औदार्य पाहून तो परमेश्वर देखील सुखावला, आनंदला, हर्षित पावला. पाऊस पडेपर्यंत भूमीमध्ये पिकाचा नवा उपज येईपर्यंत त्या विधवेच्या मटक्यामधील पीठ संपले नाही आणि त्या कुपीमधील तेल आटले नाही.
बंधूंनो आणि भगिनीनो, आपण एका हातानं जेव्हा त्यागी मनानं आणि पूर्ण औदार्यानं देतो, तेव्हा परमेश्वर त्याची परतफेड अनेक पटीनं त्याच्या कृपेनं करीत असतो. प्रभू येशूचं, जगाच्या तारकाचं, त्या देवपुत्राचं हृदय हे प्रेमानं, संवेदनानं आणि परोपकारानं भरलेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला होता. गरिबी काय असते, दारिद्र्य काय असतं, उपवासमार काय असते, प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः अनुभवलेली होती. आणि जीवनामधून अशा वेदनेमधून प्रभू येशू ख्रिस्त गेलेला होता. आपल्या सहवासात, आपल्या संपर्कामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती प्रभू येशू ख्रिस्तानं मनापासून प्रेम केलं, त्यांना मनापासून प्रेम दिलं. कोणीही गरीब, गरजू, निराधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नजरेमधून कधी सुटला नाही. इब्री लोकास पाठवलेल्या पत्रामध्ये प्रभू येशूनं मानवाच्या तारणासाठी स्वतःसाठी काही न ठेवता त्या कालवारीच्या टेकडीवरती स्वतःला संपूर्णतः रिक्त केलं, संपूर्णतः रिकामी केलं. कुशीमध्ये भाला भुसकल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुशीमधून रक्त आणि पाणी बाहेर पडलं. आपलं सर्वस्व मानवासाठी एकदाच आणि कायमचं प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःला समर्पित केलं. याविषयीचा वृत्तांत आपण आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये ऐकलेला आहे. आजच्या मार्क लिखित शुभवर्तमानामधील त्या पवित्र मंदिरामध्ये दानधर्म करणारी ती गरीब श्रमजीवी विधवा प्रभूच्या नजरेमधून सुटली नाही. मोठ्या मनानं, परोपकारी सद्भावनेनं, त्यागी वृत्तीनं आपल्या कमाईतून, आपल्या मजुरीतून, रोजच्या उपजीविकेतून पवित्र मंदिरातील त्या दान भांडारात तिनं आपलं दान टाकलं होतं. आपल्या श्रमाचा, आपल्या हक्काचा, उपजीविकेचा घास अगदी खुल्या अंतकरणानं, हर्षानं, आनंदानं त्या 2 नाण्याच्या रूपामध्ये परमेश्वराला समर्पित केलेला होता. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन उदार व निस्वार्थी अंतकरणाने आपल्या ऐपतीप्रमाणे स्वतःला झेपेल जेवढं देता येईल तेवढं अगदी निस्वार्थीपणे त्या विधवेनं दिलं होतं. बंधूंनो आणि भगिनींनो, धनवानांनी, श्रीमंतांनी त्यांच्या विपुलतेतून दिलं होतं, परंतु त्या गरीब विधवेनं आपल्या रोजच्या कमाईमधून काटकसर करून तो दानधर्म केलेला होता. काय शिकवतात, काय सांगतात आजची ही वाचनं आपल्यासारख्या विश्वासूंना? आपल्या परीनं जेवढं प्रामाणिकपणे देता येईल, जेवढं निस्वार्थीपणे सहकार्य करता येईल, जेवढी सत्कर्मे आणि सत्कृत्ये त्यागी भावनेनं, सालस मनानं आणि परोपकारी वृत्तीनं, हर्षभरीत हृदयानं करता येईल ते करण्याचा प्रत्येक श्रद्धावंतानं प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. मग ती गोर गरिबांना केलेली मदत असो, चर्चमध्ये केलेला दानधर्म असो, प्रभूच्या सुवार्तिक आणि पालकीय कार्यासाठी दिलेला आपला अनमोल असा वेळ असो, सत्कृत्ये, दानधर्म, सत्कर्म केवळ करायची म्हणून करू नयेत. कोणी आपल्याला बघावं, कोणी आपली प्रशंसा करावी म्हणून करू नयेत. आपण दानधर्म किती करतो, केवढा करतो हे महत्त्वाचं नसून कोणत्या सद्भावनेनं करतो, किती प्रेमानं, आस्थेनं, आत्मीयतेनं, आपलेपणानं आणि आपुलकीनं करतो, त्या मागचा भाव, ती आपली वृत्ती आणि ते सद्गुण खूप महत्त्वाचे असतात. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, द्यायचं भाग पडतं म्हणून देऊ नये. देताना कोणत्याही प्रकारची कुरकुर करू नये. ते परमेश्वराला संतोषकारक वाटत नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपल्या कुवतीप्रमाणे, कॅपॅसिटीप्रमाणे आपण किती देऊ शकतो, हे आपण किती औदार्यानं आणि किती प्रेमानं देत असतो यावर त्या परमेश्वराचं लक्ष असतं.
दानधर्म करणं हा ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या श्रद्धेचा एक अविभाज्य घटक आहे, भाग आहे. आणि प्रत्येकानं आपल्या कोतीप्रमाणे दानधर्म हा केला गेला पाहिजे. What and how much do we contribute, that does not matter, but with what attitude and mentality do we contribute, that does matter. काय, किती आणि केवढा आपण दानधर्म करतो हे महत्त्वाचं नसून, प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कोणत्या प्रकारच्या मानसिकतेमधून, कोणत्या प्रकारच्या विचारधारणेमधून आणि कोणत्या प्रकारच्या सद्भावनेमधून आपण दान देतो हे परमेश्वरासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. आणि ते प्रत्येकानं आपापल्या परीनं, आपल्या ऐपतीप्रमाणे आणि कौतीप्रमाणे प्रामाणिकपणा आणि त्यागी भावनेनं, हर्षभरीत हृदयानं द्यायचं असतं. आमेन.